श्रावण स्पेशल आपण शेवयाची खिरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुगंधा स्वादमध्ये। सर्वप्रथम आपण घेतलेले आहेत शेवयासाठी 6 काजू, 6 बदाम आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलदोड्याचा कमी जास्त प्रमाणात वापर करू शकता। मी 4 ते 5 वेलदोडे घेतलेले आहेत आणि याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून घेताना एक बॉलमध्ये मी काढून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ॲड केलेला आहे 1 चमचा एक मोठा चमचा म्हणजे घट्ट असलेलं तूप वापरलेलं 1 चमचानी आणि त्याच्यामध्ये तुमच्या घरामधल्या ज्या असतील म्हणजे जरा बारीक असतात, काय जणांच्या मोठ्या असतात, कुठल्याही प्रकारच्या शेवया असून दे बारीक मोठ्या, ते आपल्याला छानपैकी भाजून घ्यायच्यात। एकदम छान लालसर भाजून घ्यायच्यात। लालसर भाजले की काय होतं, खीर आपली छान होते आणि खायलासुद्धा टेस्टी लागते। त्यामुळे आपल्याला लालसर भाजून घ्यायच्यात। कसं होतं, अचानकपणे घरी पाहुणे आले की नाही, आपल्या घरी ना मावा असतं, कधी कधी कस्टर्ड संपलेलं असतं, त्यामुळे आपल्याला अचानकपणे खीर कशी करायची, काय खिरीला काही नाही ना, आपण शक्यतो बाहेरचं श्रीखंड किंवा बासुंदी विकत आणतो, पण ही झटपट अशी शेवयाची खीर 1 लिटर दूध आणलं की पटकन होणारी खीर आहे। आता हे बघू शकता, मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आपल्याला फुल फॅट मिल्क वापरायचं आहे। फुल फॅट मिल्क का वापरायचं आहे, तर आपल्याला ह्याला हटवायचं नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट उकळायचं आहे फक्त। आणि आता हे बघू शकता, आपलं मगाशी ते भाजलेले काजू की 3 बदाम आपण जे भाजले त्यातले मी अर्धे घेतलेले, अर्धे साईडला गार्निशिंगला ठेवलेले आहेत। आणि हे वेलदोडे मात्र सगळे आपण घालायचे आहेत। 4 ते 5 वेलदोडे मी घातलेले आहेत। आणि हे बघू शकता, तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला घट्टसर खीर आवडत असेल ना, तर तुम्ही शेवयाचा जरा जास्त वापर करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणजे बारीक करायला, पेस्ट करायला। आणि जर तुम्हाला जर कमी घट्टसर हवे असेल तर तुम्ही जरा थोडे वापरलं तरी चालतं। आता बाकीच्या शेवया मी उकळत्या दुधामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि इथे मी 1 वाटी साखर घातलेली आहे। साखर मात्र तुमच्या आवडीनुसार कमी ते जास्त प्रमाणात करू शकता। जर तुम्ही गुळाचा वापर करणार असाल तर जेव्हा तुम्ही खीर पूर्ण उकळते ना, तेव्हा खाली उतरल्यावर तुम्ही गुळाचा वापर करायचा आहे। आता हे बघू शकता, मगाशी आपण जी शेवया घेतल्या त्याची पेस्ट मी करून घेतलेली, अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायच्या आधी आता ह्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत, थोडंसं मी मगाशी दूध साईडला काढून ठेवलं होतं, गार दूध, 1 अर्धी वाटी मी गार दूध ठेवलं होतं, ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते। आणि ह्याला आपल्याला पूर्णपणे ना एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। जर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये ॲड केले ना, त्याच्यामध्ये गठळ्या होतात आणि मग ते चांगली लागत नाही। म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गार दूध घालून आपल्याला ह्याच्यामध्ये शेवयाच्या खिरीमध्ये ॲड करायचं, जेणेकरून आपल्या हे शेवया अशा घट्टसर होतात आणि लगेच होतात। अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे, क्विकमध्ये। नाही आपल्याला दूध आटवायची गरज आहे, नाही मावा लागतो, नाही कस्टर्ड लागतं, नाही मैदा, नाही कॉर्नफ्लॉवर, अगदी झटपट नॅचरल पद्धतीने आणि शरीराला चांगली अशी ही घट्टसर बघू शकता तुम्ही। जसं हे उकळेल ना, तसं ह्याला छानपैकी घट्टपणा येत आहे। कुठल्याही प्रकारचा कलरचा इसेन्सचा वापर आपण केलेला नाही आहे। अशी नॅचरल पद्धतीने शरीराला अगदी छान अशी मस्त आपली शेवयाची खीर तयार होते। रेसिपी कशी पाहिजे तुम्हाला, त्या चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर शेअर करायचं। आता मगाशी जे ड्रायफ्रूट्स आपण ठेवले होते बाकी, ते आता आपण ह्याच्यावरती घालून गार्निशिंग कंप्लीट करून आणू। असंच भेटूया नवीन रेसिपीमध्ये। स्वस्त राहा, मस्त राहा, माझा चॅनल पाहत राहा। बाय।